समज फार कमी आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत। हिंदू धर्मियांना लोकसभेत जे काही घडलेलं आहे त्याची जाणीव झालेली आहे आणि मग आता हिंदू मतं पण पाहिजे, त्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य ते त्या ठिकाणी करतायत। ते विसरले असतील, ते सुद्धा मंत्री होते। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघर जिल्ह्यामध्ये साधूंची निर्घृणपणे हत्या झाली, त्यावेळी एफआयआर करायला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी चालढकल केली होती। त्यामुळे मला वाटतं आदित्यजी, तुम्ही बांगलादेशातल्या हिंदूंची काळजी करू नका आणि बांगलादेशाच्या क्रिकेट टीमला भारतात खेळण्याचा जो काही विषय आहे, BCCIचा जो स्वतंत्र निर्णय आहे, ती एक स्वतंत्र बॉडी आहे आणि खेळ, भावना आणि संबंधित राष्ट्रांच्या परस्पर संबंधांवरती ते निर्णय घेऊ शकतात। जे राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे हिंदुत्ववादी विचार यांचा अपमान करत असतात, त्यांच्या उंबरठ्यावरती जाऊन राहुल गांधींच्या वळचणीला हे जाऊन बसलेत, त्यावेळी यांचं हिंदुत्व कुठे आहे, विसरले का? जे संजय राऊत जमाते इस्लामिक हिंद या मुस्लिम संघटनेच्या कार्यक्रमात गेले, परिसंवादात गेले आणि डरो मत असे म्हणून मुस्लिमांचा आत्मविश्वास वाढवायला गेले, तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे होतं? मालाडमधल्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरनं वाद उठला होता। काँग्रेसच्या दबावाला बळी पडून मुख गिळून उद्धव ठाकरे गप्प बसले, त्यावेळी आदित्य ठाकरे यांचं हिंदुत्व कुठं होतं? उबाठा मुख्यमंत्री असताना राष्ट्रद्रोही याकूब मेमनच्या कबरीवर फुलं वाहिली गेली, त्यावेळी आदित्यजी कुठे होते आणि कुणासाठी त्यांनी केलं? अमरावती महानगरपालिकेमध्ये AIM-MIM सोबत यांनी युती केली, त्यावेळी यांचं हिंदुत्व कुठे होतं? आणि कसले गोडवे गात आहे, अजाण गाण्याच्या स्पर्धा यांचे नगरसेवक घेतात। राणा दाम्पत्याला कशावरनं अटक केलं त्यांनी? हनुमान चालीसा म्हणण्यावरनं, त्यावेळी यांचं हिंदुत्व कुठे होतं? केवळ सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असं अख्खं जग म्हणत असताना सुद्धा बाळासाहेबांच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारण्याकरता यांची हातभर फाटली होती, अजूनही फाटत आहे। कशासाठी? आणि ह्यांनी हिंदुत्व शिकवावं आदित्य ठाकरे यांनी? अहो, अंगारिका चतुर्थीला चिकन खाणारी मंडळी आहेत, यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा, म्हणजे खूप रेअर असे नेहमी सांगतात, देशाचे माझे हिंदू बंधू आणि भगिनी, यावेळेस त्यांनी हिंदू बंधू आणि भगिनी, ज्यावेळी शिवसेना आणि हिंदू बंधू भगिनीनो हा शब्द शिवसेनेपासून बाजूला कधीच होऊ शकत नाही, हिंदू हृदय सम्राटांच्या विचारापासून बाजूला कधीच होऊ शकत नाही। ज्यावेळी उद्धव ठाकरे हिंदू बंधू आणि भगिनीनो म्हणतात, त्यावेळी बातमी होते। कित्येक दिवसांनी उद्धव ठाकरे हिंदू बंधू बांधवांनो आणि भगिनींनो म्हटले, ही बातमी झाली। याचाच अर्थ केवळ खुर्ची करता हिंदुत्व हे विसरलेले आहेत, हिंदुत्वाला त्यांनी फाटा दिलेला आहे आणि लोकसभेमध्ये जे काही त्यांनी उपद्व्याप केले एका विशिष्ट धर्मियांची मतं घेण्याकरता, ते हिंदू बंधू भगिनींच्या लक्षात आलेलं आहे, हे आता त्यांना समजलं आहे आणि म्हणून आता त्यांना हिंदू लोकांना सावरण्याकरता बऱ्याच वर्षांनी हिंदू हा शब्द त्यांनी घेतलेला आहे। लाजिरवाणी गोष्ट आहे की बाळासाहेब जरी गेले असतील तरी स्वर्गातून
जे काही चाललेलं आहे उद्धव ठाकरेंचं हे पाहून त्यांना खरोखर लाज वाटली असेल. विधानसभा निवडणुकीत भाजप 160 जागा लढणार आहे असं समजतंय. उरल्या 128 म्हणजे त्यातून तुम्हाला 64 त्यांना 64 दिल्या जाणार का? मग अजित पवार मी काही महायुतीच्या जागा वाटपाच्या समितीवर नाही आहे, त्यामुळे मला काही या संदर्भात माहिती नाही आहे. परंतु महायुतीमध्ये चर्चा सामोपचाराने सुरू आहे आणि सगळं आलबेल आहे. थोड्याच दिवसात जागा वाटप जाहीर होईल. वन नेशन वन इलेक्शन काल शिक्कामोर्तब झालं, सगळ्यांनी स्वागत केलं, तुम्ही देखील स्वागत केलं म्हणजे शिवसेनेनं. पण राज ठाकरेंनी ट्विट करून म्हटलं की आधी महापालिकांच्या निवडणुका घ्या आणि मग वन नेशन वन इलेक्शन राबवा. राज ठाकरेंचे ते विचार आहेत. संपूर्ण देश या विचारांचं स्वागत करतो आहे. प्रत्येकाला प्रत्येक पक्षाचा अजेंडा आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे, कारण देशाचा पैसा, वेळ आणि शक्ती वाचणार आहे. देशाचा विकास जोराने होणार आहे, कारण ज्या ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा, बराचसा वेळ हा आचारसंहिता आणि सरकारी यंत्रणावरती ताण पडतो, त्याकरता वेळ खर्च होत असतो. यामुळे देशाचा पैसाही वाचेल आणि वेळही वाचेल, शक्ती वाचेल आणि 1967 पूर्वी अशाच पद्धतीच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र व्हायच्या. परंतु केवळ आपली घराणेशाही टिकावी, वंशपरंपरागत आपल्याला सत्ता मिळावी याकरता काँग्रेसने ती सिस्टीम बदलली. अमेरिकेसारख्या, स्वीडनसारख्या आजही लोकशाही मानणाऱ्या देशांमध्ये अशाच पद्धतीने सर्व निवडणुका एकत्र येतात. ही प्रगत राष्ट्र आहेत, त्या लोकांनी सुद्धा ही पद्धत अवलंबिली आहे. त्याच्यामुळे आमच्या मते देशाचा यामध्ये फायदा आहे. सर, पार्लमेंटची मीटिंग होती आज काय पुढे त्याचं 5 राज्यांचा दौरा करणार आहे, मुंबईत देखील तुम्ही जाणार आहे, काय नेमकं? आणि आणखीन एक त्याला जोडून असं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर लोकांकडून सजेशन आली आहेत, तर ती सर 2 वेगळ्या मीटिंग्स तुम्ही जे म्हणजे बोर्ड आणि किरण रिजिजूंकडे दिली होती, त्याच्यावर त्याचे 2 नाही, किरण रिजिजूंची आमची गटाची मीटिंग होती आज आमची. त्याचा आणि नाही ते जस्ट आम्ही संसदीय कार्यमंत्री आहेत आणि जे अलायन्समधले NDAचे काही आमचे घटक पक्ष आहेत, आमच्या गटाची बैठक त्या ठिकाणी होती. एक संसदीय कामकाज आणि या संदर्भात चर्चा झाली त्या मीटिंगमध्ये. JPC मुंबईत कधी जाणार आहे? 26 तारखेला मुंबईत आहे, 27 तारखेला अहमदाबाद आहे, त्याच्यानंतर हैदराबाद आहे, त्यानंतर तामिळनाडू, चेन्नई आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन तेथील लोकांचे म्हणणं आम्ही ऐकून घेणार आहोत. वक्फ बोर्डासंदर्भात वेगवेगळे बोर्ड आहेत, त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेणार आहोत. आजही मीटिंग सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत मीटिंग आहे, उद्यासुद्धा मीटिंग आहे. प्रत्येकाची मतं आम्ही जाणून घेतो आहे. लोकांकडून सूचना खूप मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत, तर त्याच्या तपासण्यासाठीची काही व्यवस्था होईल. खूप करोडोच्या संख्येने लोकांकडनं मेल येत आहेत आणि त्यांचा त्यावरती समिती निर्णय घेईल आणि त्याविषयी लोकांच्या काही सूचना आहेत त्यांचा आदर नक्कीच राखला जाईल. पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे की 370 विषयी काँग्रेसचा आणि नॅशनल कॉन्फरन्सचा आणि पाकिस्तानचा अजेंडा सारखाच आहे. मला तरी वाटतं 370 कलम, पाकिस्तानचे मंत्री काँग्रेसचा आणि त्यांचा अजेंडा सारखा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहेत. मला तरी वाटतं या विषयावरती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं मत घेणं गरजेचं आहे. ज्या बाळासाहेबांनी 370 कलम रद्द करा अशा पद्धतीची बाळासाहेबांचा अजेंडा होता. काश्मीरमध्ये हिंदूंना हात लागल्यानंतर मुंबई ते बंद करत होते. त्यांचाच रक्ताचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे त्या काँग्रेसबरोबर हातमिळवणी करतायत आणि पाकिस्तान म्हणते की आमचा आणि काँग्रेसचा अजेंडा सारखा आहे. यावरती उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. काँग्रेसबद्दल त्यांचं मत काय आहे हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. काँग्रेसचा खरा चेहरा पाकिस्ताननी बाहेर काढलेला आहे.
याच्या पलीकडे जाऊन अजित पवार म्हटले की हिंदू मुस्लिम जे करत आहे त्याच्याविरोधात आम्ही भाजपच्या नेतृत्वाकडं तक्रार दाखल करणार. नाही, अजितदादां काय म्हटले किंवा नितेश राणे यांचा दौरा या संदर्भात मला काही कल्पना नाही आहे. मी माहिती घेतो आणि मग त्यावरती प्रतिक्रिया देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मराठवाड्यातील पाथरी, जालना, शहर, गडचिरोली, गंगापूर, उस्मानाबाद, कळंब या मतदारसंघावरती दावा केला जातोय. त्याच मतदारसंघावरती भाजप आणि तुमच्या पक्षाचाही दावा येतो. प्रत्येकजण प्रत्येक जागेवरती दावा करत असतो. आमच्यामधील सुद्धा अनेक आमचे आमदार आहेत, आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनासुद्धा बारामतीची जागासुद्धा आम्हाला पाहिजे असते. आमचे त्या ठिकाणचे आमदार, माजी आमदार पण त्या जागा मागत असतात. पण तरीसुद्धा पक्षाचे नेते एकत्र बसतात, एकत्र निर्णय घेतात. जी जागा निवडून येईल ती जागा त्या पक्षाला दिली जाते. त्यामुळे युती जाहीर होईपर्यंत ह्या सगळ्या चर्चा होणार. या सगळ्या ही जागा आम्हाला पाहिजे, ती जागा आम्हाला पाहिजे, इथे आम्ही लढणार, आम्हाला 80 पाहिजे, आम्हाला 100 पाहिजे. महायुती ज्यावेळी जाहीर होईल तेव्हा खरा आकडा आपल्यासमोर येईल. महाराष्ट्र केंद्र आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प होता, सोलर पॅनल. या प्रकल्पामुळे आता आज तुम्ही गुंतवणूक होणार होती. 3000 उद्योग निर्माण होते. प्रगत राज्यांमध्ये सध्या महाराष्ट्र परकीय गुंतवणूक असेल, उद्योगधंदे असेल, त्याच्यावरती 1 नंबरला सध्या महाराष्ट्र आहे. विरोधक अशा पद्धतीच्या चर्चा करतात, चर्चा घडवून आणतात. लोकांमध्ये एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवण्याकरता अशा पद्धतीच्या सगळ्या गप्पा सुरू आहेत. महाराष्ट्र प्रगत राज्यांमध्ये अव्वल स्थानावरती आहे, 1 नंबरला आहे. त्यामुळे अशा चर्चा आणि ही काही डिस्कशन आहे त्यांना आम्ही महत्त्व देत नाही. ते सांगतात की आता लालबागचा राजाच हे शिफ्ट करायचं बाकी आहे गुजरातला. गणपती सारखी देवता आहे. लालबागच्या राजाशी लाखो भाविकांच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यांच्यावरती मनोभावे प्रेम करतात, दर्शन घेतात. त्या लोकांच्या भावनेशी प्रतारणा करण्याचं आणि भावनांशी खेळण्याचं काम संजय राऊत करत आहेत. बाप्पा त्यांना योग्य ती शिक्षा देईल. विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात रॅम्पवर नाचे जातात असं म्हणत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नाचेची उपमा दिलेली आहे. विजय वडेट्टीवारांची भूमिका काय आहे मला ना केव्हा केव्हा हसायला येतं. विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा यांच्यावरती पक्ष सोडण्याच्या टीका करत असतात. हेच विजय वडेट्टीवार पूर्वेचे शिवसैनिक. त्यानंतर ते नारायण राणे यांच्याबरोबर त्यांनी पक्ष त्याग केला. नारायण राणे यांच्यासोबत गेले. नारायण राणे आता भाजपात आहेत. त्यांनी आणखी 2 वेळा पक्ष बदलण्याचा प्रयत्न केला विजय वडेट्टीवारांनी. आणि विजय वडेट्टीवार काय आहेत तर त्या ठिकाणी निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार यांनाच जर आपण विचारलं तर खरा विजय वडेट्टीवारांचा चेहरा लोकांसमोर येईल. त्यामुळे मी त्याच्यावरती जास्त बोललो योग्य वाटत नाही. मनसे नेते अमित ठाकरे यांनी भांडूप आणि महागठाने विधानसभेला निवडणूक लढवावी यासाठी आता बॅनरबाजी सुरू झाली आहे. शिवसेना सातत्याने ठाकरे गटाचा कुटुंबाचा सन्मान करत आहे. राज ठाकरेंचा मुलगा उभा राहतोय, तर शिवसेनेचे यावरती काय मत असेल? नाही, राज ठाकरेंचा मुलगा जर उभा राहत असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. त्यांनी का उभं राहू नये? ते पण राजकारणात आहेत. ते जर उभे राहिले तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी 3री आघाडीची आज बैठक पार पडली पुण्यामध्ये. त्याच्यामुळे संभाजीराजे जोतिराव राजे शेट्टी इतर घटक पक्षांची देखील उपस्थित होती. कसं बघताय 3री आघाडी? त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे. यापूर्वीसुद्धा बच्चू कडू वेगळेच लढलेले आहेत. आणि संभाजीराजे राजे आहेत, महाराजे आहेत. त्यामुळे त्यांच्या संबंधात मी काय बोलू? महायुतीच्या 80% जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्यापैकी भाजपकडून साधारण 150 जागांवरती दावा सांगितले, 160 दावा सांगतो. तुमच्या पक्षाला साधारण 60 ते 70 जागा मिळतील. विषय दिलं उत्तर त्याचं मी. दिलं ना उत्तर. याच्यामध्ये दिलं ना उत्तर मी. जी माहिती मिळते त्याच्यानुसार भाजप स्वतः 160 त्याचं उत्तर दिलं दिलं मी. मनोज जरांगे तब्येत हलवली. त्यांनी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे.
त्यांनी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे मनोज जरांगेंनी. दुसरं काय सांगू शकतो मी. त्यांच्या मागण्यावरती सातत्याने सरकारकडे ते सातत्याने उपोषण करतात. मराठा आरक्षण आता सुरू आहे. मराठा आरक्षण सुरू आहे. मराठा आरक्षणाचे फायदे मिळत आहेत. मनोज जरांगे यांच्या मागणीचा सुद्धा योग्य पद्धतीने विचार होतोय. पण त्यांची जी मागणी आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सरकार मान्य करेल का म्हणजे? सरकार काय करेल त्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिकासुद्धा यावरती काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. यांनी प्रथम भूमिका जाहीर करणं गरजेचं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीशी ते ठाम आहेत का, त्याला सपोर्ट आहे का, हे हो किंवा नाही मध्ये त्यांनी जाहीर करावं. त्यानंतर सरकार त्यांची भूमिका जाहीर करेल. प्रत्येकाचा आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. ते त्याविषयी लढा देत आहेत. संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याची पडसाद दिल्लीत उमटली आहे. तुम्ही देखील दिल्लीत आहात. तुम्ही संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करा. मला काही पडसाद दिसलेले नाही आहे दिल्लीत कुठे. काय साथ पण नाही आणि पडसाद पण नाही आहेत. संजय गायकवाड यांची भूमिका आपण समजून घ्यायला पाहिजे की ज्या राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या विरोधात परदेशात जाऊन ज्या गप्पा मारलेल्या आहेत, ज्यांनी आरक्षण दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा कायम काँग्रेसने तिरस्कार केला. पंडित नेहरूंनी आणि काँग्रेसनी कायम बाळासाहेबांना दुजाभावाची वागणूक दिली. लोकसभेमध्ये त्यांचा पराभव केला. ओबीसी आरक्षणाला सुद्धा त्यांचा विरोध होता. 10 वर्ष मंडल आयोगाचा अहवाल बासनात बांधून त्यांनी ठेवला आणि त्यानंतर दुसरं शासन आल्यानंतर मंडल आयोग केला. SC ST आरक्षणाला सुद्धा मुदतवाढीला सुद्धा त्यांनी विरोध केला होता. त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आणि आरक्षण आम्ही बंद करू अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे मनातील भावना त्यांनी बाहेर काढलेल्या, अक्षरशः शब्दशः अर्थ तसा घेऊ नये पण त्यांच्या जे काय मनाला वाटलं सर्वसामान्य दलित माणसाची व्यथा त्या क्रोधातून बाहेर आली. नहीं, वन नेशन वन इलेक्शन ये जो सरकार ने जो निर्णय लिया है देश के हित में है. देश की संपत्ति, देश की शक्ति और देश का टाइम बचाने के लिए इसकी ज़रूरत थी. ऐसा निर्णय नरेंद्र मोदी जैसे कद्दावर पंतप्रधान ही ले सकते हैं. 1967 के पहले अपने देश में इसी तरह से लोकसभा और विधानसभा का इकट्ठा इलेक्शन हो रहे थे, लेकिन कांग्रेस ने अपनी घरानेशाही चालू रखने के लिए ये जो सिस्टम है वो चेंज किया. अमेरिका, स्वीडन जैसे प्रोग्रेसिव देश में भी इसी तरह की इलेक्शन की पद्धत वहाँ यूज़ होती है और देश के तरक्की के लिए वन नेशन वन इलेक्शन की ज़रूरत है. देश का पैसा बचेगा, देश का टाइम बचेगा, देश की शक्ति बचेगी और विकास के लिए ये बहुत ज़रूरी है. विपक्ष इस पर सवाल उठा रहा है, तो क्या सवाल उठाए जा रहे हैं, किस तरीके की चर्चा? विपक्ष तो सवाल उठाएंगे क्योंकि जो फेक नैरेटिव है उसके ऊपर जो इलेक्शन लड़ रहे थे अभी उनका दुकान बंद होने वाला है और ये दुकान बंद होने लगे उसके लिए उसकी चिंता है, इसीलिए वो सवाल उठा रहे हैं. इसी के साथ साथ पाकिस्तान के मंत्री द्वारा लगातार सवाल उठाए जा रहे हैं आर्टिकल 370 को लेकर कांग्रेस के साथ अपनी दोस्ती और एक मत को उन्होंने खुलेआम जाहिर किया है. कैसे देखते हैं? देखो आज देश के सामने कांग्रेस क्या है, कश्मीर की हालत के लिए कौन जिम्मेदार है, इसका आंसर, इसका उत्तर आज पाकिस्तान ने दिया है कि पाकिस्तान का एक दूसरा रूप कांग्रेस है. आज पाकिस्तान के मिनिस्टर ने बोला है. मुझे लगता है कि इसी ऊपर की प्रतिक्रिया उद्धव ठाकरे जी की लेनी चाहिए क्योंकि जो बाला साहेब ठाकरे जी ने
370वां जो कलम है वो रद्द करना चाहिए, वो ख़त्म करना चाहिए, ऐसी भूमिका थी। और आज कांग्रेस पाकिस्तान बोल रही है कि हमारी और कांग्रेस की भूमिका एक ही है। 370वें कलम का उनका रद्द करने के लिए उनका विरोध था। इसी के ऊपर उद्धव ठाकरे जी की प्रतिक्रिया लेना चाहिए, क्योंकि खुर्ची के लिए उन्होंने ये बाला साहब की भूमिका छोड़ दी और खुर्ची के लिए कांग्रेस के साथ जा चुके हैं, इसलिए उनकी भूमिका इम्पॉर्टंट है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।